सोडचिट्टी झालेल्या पत्नीशी ट्रेनमध्ये झालेली अचानक भेट आणि एका कांबळात गेलेली रात्र बदलून गेलं संपूर्ण आयुष्य. मराठी कथा. मित्रांनो, कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे जुने तुटलेले नातेसंबंध अचानक नव्या रंगात आपल्यासमोर प्रकट होतात. अशीच एक भावूक आणि थरारक कहाणी आहे पुणे जंक्शन ते नागपूर जाणाऱ्या ट्रेनमधील, जिथे एकमेकांपासून 6 वर्षांपूर्वी दूर झालेल्या पती पत्नीची अचानक भेट होते आणि एका रात्रीमध्ये त्यांचं आयुष्य बदलून जातं. पुणे जंक्शनवर नागपूरकडे जाणाऱ्या ट्रेनसाठी प्रचंड गर्दी होती. प्रवासी आपापल्या सीटसाठी धावपळ करत होते. त्या गर्दीतच अनामिका नावाची एक सुंदर शांत स्वभावाची मुलगी आपली सीट शोधत उभी होती. अचानक तिची नजर एका परिचित चेहऱ्यावर पडली. तो होता तिचा 6 वर्षांपूर्वी सोडचिट्टी झालेला नवरा शंकर. शंकरलाही अनामिका दिसते. तो सरळ तिच्याकडे चालत येतो. 6 वर्षात आयुष्याने तिला कुठे नेलं असेल, कुणासोबत असेल, तिच्या चेहऱ्यावरची शांतता खरी आहे की लपलेलं दुःख हे जाणून घेण्याची त्याची ओढ अजूनही होती. ट्रेनमध्ये सुरू झालेली धावपळ. ट्रेन येते. अनामिका आपल्या स्लीपर कोचमध्ये चढते. पण शंकरची तिकिटे होती AC कोचची. तरीसुद्धा फक्त तिच्यासोबत प्रवास करता यावा म्हणून शंकर स्लीपरमध्येच चढतो. तो तिच्या शेजारील सीटवर बॅग टाकतो. अनामिका चिडते, पण चेहरा वर करून पाहते तर समोर शंकर. दोघंही काही क्षण एकमेकांकडे निर्विकार बघत राहतात. जुने वाद, गैरसमज, अपूर्ण प्रश्न सगळं पुन्हा जागं होतं. शंकर हळूहळू बोलायला सुरुवात करतो. काय चाललंय? नागपूर का जातेस? तो विचारतो. अनामिका हळूवार आवाजात म्हणते, माझ्या मैत्रिणीनं एका चांगला मुलगा पाहिला आहे. त्याला भेटण्यासाठी चालले. हे ऐकून शंकरच्या मनात दुःखाचे लाट उठतात. कधी प्रेम होतं, पण त्याच्या दारूच्या व्यसनानं सगळं मोडलं. अनामिका त्याच्यावर खूप प्रेम करत होती. पण रोजचे वाद, रडणाऱ्या रात्री, त्याच्या सवयी यामुळे ती नाईलाजानं दूर झाली. बाहेर जोरदार थंडी. ट्रेनच्या खिडक्या थंड वाऱ्यानं गार. अनामिका कंबळ काढते आणि स्वतःला गुंडाळते. शंकरकडे काही नाही, कारण तो AC कोचमध्ये जाणार होता. क्षणभर अनामिका त्याच्याकडे पाहते आणि मग कंबळचा अर्धा भाग त्याच्याकडे सरकवते. दोघे एकाच कांबळाखाली बसतात. विचित्र योगायोग असा की याच कांबळावरून कधी त्यांची मोठी भांडणं झाली होती आणि आज तेच कांबळ त्यांना पुन्हा एकमेकांजवळ आणत होतं. तासनतास दोघं बोलत राहतात. शंकर सांगतो, मी दारू सोडलीये. आयुष्य बदललंय. आता मी वेगळा आहे. तेव्हा अनामिकाच्या डोळ्यात चमक येते. दुःख, समाधान, जुनी ओढ सगळं मिसळलेलं. दोघं एकत्र जेवतात. एकमेकांची काळजी घेतात. रात्र कशी संपली कळलंही नाही. शंकरला जाणवत होतं त्याने आयुष्यातली सर्वात मोठी चूक सुधारली. पण कदाचित खूप उशीर झाला. सकाळी ट्रेन नागपूरमध्ये थांबते. अनामिकेची मैत्रीण जुली तिला घ्यायला येते. शंकर शांतपणे अनामिकाला निरोप देतो. पण जुली गाडीमध्ये बसल्या बसल्या अनामिकेला एक धक्कादायक बातमी सांगते. ज्याच्याविषयी मी तुला सांगितलं होतं ना, तो मुलगा म्हणजे शंकरच. अनामिका थबकते. हृदय जोरजोरात धडधडतं. जुली अनामिकेला थेट शंकरच्या फॅक्टरीत घेऊन जाते. तिथे शंकर तिला पाहतो. आश्चर्य, आनंद आणि भीती अशा सगळ्या भावनांनी भरलेला. तो तिच्याकडे चालत येतो आणि म्हणतो, एकच संधी दे अनामिका, मी खरंच बदललोय. हे ऐकून अनामिकेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती त्याला माफ करते. दोघं पुन्हा एकत्र येतात. शंकर अनामिकाला घरी घेऊन येतो. त्याचे आई वडील त्यांना पाहून आनंदानं रडतात. जुलीचं मनापासून आभार मानतात. दोघांच्या आयुष्यात पुन्हा प्रेम, विश्वास आणि समजून घेण्याचं नवं पान उघडतं. खरं प्रेम कधीच संपत नाही. मनापासून बदल केला की आयुष्य दुसरी संधी देतच. नात्यांना वाचवण्यासाठी थोडा संयम, थोडं प्रेम आणि थोडा विश्वास इतकंच पुरेसं आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. कथेला लाईक द्या. धन्यवाद.